शिवतारेंच्या परिवारात वैफल्यग्रस्त असल्याने अशी वक्तव्य केली जातात। अमोल मिटकरींचा विजय शिवतारेंवर हल्लाबोल। शिवतारेंचा बोलावता धनी कोण लवकरच सांगणार, मिटकरींचा गौप्यस्फोट। राष्ट्रवादीचा लोकसभेच्या 7 जागांवर दावा कायम। आमदार अमोल मिटकरींची माहिती, तिन्ही पक्षांसोबतच्या चर्चेनंतर पुढील निर्णय होईल, मिटकरींचं स्पष्टीकरण। मवियानं काय दिवे लावले ते जनतेनं पाहिलं, डोळ्यातील अश्रू पाहून मतदान कराल तर तुमच्या डोळ्यात पाणी येईल, मुनगंटीवारांचा प्रतिभा धानोरकर यांच्यावर निशाणा। मवियानं काय दिवे लावले ते जनतेनं पाहिलं, राहुल गांधींची यात्रा जिथं गेली तिथं काँग्रेस फुटली असं म्हणत फडणवीसांचा काँग्रेसवर हल्लाबोल। नाशिकमधून छगन भुजबळ लोकसभेच्या उमेदवारीचे संकेत, कार्यकर्त्यांकडून निवडणूक लढणार असल्याचा टीजर व्हायरल। वंचित मविया युतीचं भवितव्य आज ठरणार, प्रकाश आंबेडकर काय भूमिका घेणार याकडे लक्ष। वंचितची भूमिका घेईल त्याच्या पाठीशी उभे राहा, प्रकाश आंबेडकरांचं कार्यकर्त्यांना आवाहन। तर चळवळीला लाचार केलं जातंय, मी लाचारी मान्य करणार नाही, प्रकाश आंबेडकरांचं एकला चर्लोरेचे संकेत। मविया हातकणंगलेमध्ये उमेदवार देण्याच्या तयारीत, राजू शेट्टींनी पाठिंबा घेतला नाही तर उमेदवार देणार, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा सूतोवाच। मवियाचं जागा वाटप आज जाहीर होण्याची शक्यता, वंचितच्या सहभागाबाबतही ठोस निर्णय होण्याची शक्यता। वंचित मवियाचा महत्त्वाचा घटक प्रकाश आंबेडकरांना दिला 4 जागांचा प्रस्ताव कायम, प्रकाश आंबेडकरांचा परखडपणा हा त्यांचा स्वभावच, राऊतांचं वक्तव्य। शिवसेना भाजपला वैतागून अंबादास दानवेंनी केला फोन बंद, भाजप शिवसेनेकडून फोडण्याचे प्रयत्न सुरू। अंबादास दानवेंची ऑफ द कॅमेरा माहिती, आपण कुठेही जाणार नसल्याचं दानवेंचं स्पष्टीकरण। महायुतीतील जागा वाटपाचा तिढा सुटता सुटेना, भाजपनं दिला 30-13-5चा प्रस्ताव, शिवसेना राष्ट्रवादीकडून अमान्य। एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचा अधिक जागांचा आग्रह। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।